आज मी तुम्हाला काही उपाय सांगत आहे. विष्णू पुराण, शिवपुराण, स्कंद पुराण तसेच भगवद्गीता पुराण या हिंदी पुराणातून मराठी उपाय पाहत आहोत. यामध्ये मी कुठेही अंधश्रद्धा पसरवत नाही आहे. हे उपाय स्वतः पंडित मिश्राजी महाराजांच्या शिवपुराण कथेतील प्रभावशाली उपाय आहेत. मी श्रद्धापूर्वक उपाय सांगत आहे आणि ते उपाय भगवान शिव शंकराच्या श्रद्धेचे आहेत. जो व्यक्ती श्रद्धेने उपाय करतो त्या व्यक्तीच्या जोडीत भगवान भोलेनाथ नक्की यश आणि फळ प्राप्त करतात. तुम्हाला ते उपाय श्रद्धेने आणि विश्वासानेच करायचे आहेत. आज आपण शिवपुराणातील भगवान शंकराचे आपल्या जीवनातील कष्ट संपवणारे प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. अत्यंत गरजेचे. शिवपुराण कथेतील असे म्हटले, 33 कोटी देवता जे तुमच्या भाग्यात लिहिलेले आहे ते देतील. 33 कोटी देवता जे तुमच्या भाग्यात लिहिलेले आहे ते देतील. 33 कोटी देवतांचे काम आहे की तुमचे भाग्य लिहिणे, पण केवळ एकच आहेत देवादिदेव महादेव. महादेवाचे काम आहे की तुमचे भाग्य बदलणे. तुमच्या आयुष्यामध्ये दुःख लिहिले असेल तर ते कधी सुख लिहून देतील. त्यांच्यावर विश्वास ठेवून जे लोक आपले डोके महादेवाच्या शिवलिंगाला लावतात, त्यांच्या माथ्यावर जे दुःख लिहिलेले आहे, भाग्यामध्ये त्रास लिहिलेला असेल, तर आपल्या नशिबामध्ये काही चुकीचे लिहिलेले असेल, तर भगवान शिवाच्या शिवलिंगाला हे डोके लागले तर महादेवाचे स्पर्श मात्र झाल्याने जे काही आपल्या मस्तकावर लिहिलेले उलटे असेल पण ते सुलटे होऊ लागते. त्याचबरोबर सायंकाळच्या 4 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत भगवान शिव आणि पार्वतीचे भ्रमण करण्याची वेळ असते. देवाधिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ आणि माता जगतजननी जगदंबा माता पार्वती यांच्या भ्रमण करण्याचा वेळ असते. भगवान शंकर आणि माता पार्वती फिरण्यासाठी निघतात. त्यामुळे आपला धर्म शिवपुराण सांगतं की संध्याकाळच्या वेळी, सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी घरात झाडू मारू नये. त्याचबरोबर सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी बांगड्या, जोडवे बदलू नये. त्याचबरोबर सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी केस विंचरू नये. ह्या सगळ्या गोष्टी स्त्रियांनी टाळायच्या असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दाराच्या चौकटीवर सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी कधीही बसू नये. कारण काय आहे तर जननी जगदंबा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना सांगितले होते की तुम्ही मला रोज सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये भ्रमण करण्यासाठी घेऊन जात. माझ्यासाठी काय आज्ञा आहे? भगवान शंकराने सांगितले, हां, एक पार्वती, मंदिरामध्ये नंदी राहतो, तर जाणारा येणारा यात्री मंदिरामध्ये माझे दर्शन करण्यासाठी येतो आणि नंदीच्या कानात सांगून जातो, भगवान शिवाला माझ्या इथे घेऊन ये असे सांगतो. मी नंदीनुसार त्यांच्या घरी जातो. माझे काम आहे त्यांचे कल्याण करणे आणि तुझे काम आहे त्यांच्या घरातील स्त्रियांना अखंड सौभाग्यवतीचा वर प्रदान करणे. हे तुझे काम आहे. तेव्हा पार्वती मातेने सांगितले, अखंड सौभाग्यवती वर तर देईलच, पण त्यावेळेस स्त्रिया बांगड्या बदलताना, जोडवे बदलताना दिसल्या तर मी त्यांना वर कसा देऊ? जर सिंदूर भरत असतील तर मी त्यांना वर कसा देऊ? आपल्या पायातील जोडवे बदलत असतील तर मी त्यांना कसा वर देऊ? झाडू मारत असतील तर कसा वर देऊ? केस विंचरत असतील तर कसा वर देऊ? त्यामुळे आपणच सांगा. तेव्हा भगवान शंकर सांगतात की प्रदोषाचा वेळ एक अशी वेळ असते, सायंकाळची वेळ ही अशी असते, त्यावेळेस केवळ शंकर आणि पार्वतीची आराधना करण्याची वेळ असते. म्हणून यावेळेस फक्त भगवान शिवशंकर माता पार्वतीच्या नामाचं स्मरण आणि जप करावा. आपल्या इथे संपदा येत नसेल, खूप मेहनत करून कष्टाळा फळ येत नसेल, नोकरी व्यवसाय याच्यामध्ये खूप त्रास होत असेल, तर सायंकाळच्या वेळी
भगवान शंकराच्या मंदिरात दिवा लावावा. त्या दिवा लावायला प्रारंभ करावा. शिवमंदिरात जर दिवा लावता येत नसेल तर बेलपत्राच्या वृक्षाखाली दिवा लावावा. बेलपत्र आणि शंकराच्या मंदिरात दिवा लावायला जमत नसेल तर मंदिराच्या दरवाजाच्या बाहेर दिवा लावावा. हे पण करू शकता. आणि हे सुद्धा करू शकत नसाल तर आपल्या घराच्या बाहेर आपल्याला दिवा लावायचा आहे. भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करून श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून त्यांचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप स्मरण करून आपली जी काही कष्ट आहे, जो त्रास आहे तो सांगून सायंकाळच्या वेळी आपल्या घराच्या बाहेर दिवा लावावा. शास्त्रात वर्णन केले की सकाळी ज्या वेळेस तुम्ही भगवान शिवशंकराच्या लिंगावर ती जल अर्पण करता, पूजा करण्यासाठी जातात, त्यावेळेस माघारी येताना दान करण्याचा एक नियम मनात ठेवावा. कोणते दान? तर ते शिवलिंगाचे पाणी उत्तरेकडे जात असे ते जल आपल्याला एका लोट्यात घ्यायचे आहे आणि ते शिवलिंगावरील जल आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला किंवा घराच्या आजूबाजूला जे व्यक्ती असतील त्यांना 2-2 थेंब तरी ते जल दान करावे, पिण्यासाठी द्यावे. दान केल्याने त्याचे फळ तुमच्याच खात्यामध्ये जमा होते. त्यामुळे आपली मनोकामना पूर्ण होत असते. ज्या मुलामुलींचा जॉब लागत नसेल तर काळी तीळ वाटून 1 लोटा म्हणजे 1 तांब्या पाण्यामध्ये टाकून आपल्या घरातील माठाजवळ पितरांचे स्थान असते त्या माठाजवळ 1 लोटा जल रात्रभर ठेवावं. बेलपत्राचे वृक्ष, पिंपळाचे वृक्ष किंवा वडाचे वृक्ष हे या ठिकाणी सुद्धा या तिन्ही वृक्षांपैकी पितरांचे तुल्य मानले जाते. तिन्हीपैकी कोणत्याही एका वृक्षाखाली काळे तिळाचे जल श्रमेश्वर महादेवचे स्मरण करून अर्पण करावे, समर्पित करावे. पिंपळ वृक्ष, बेल वृक्ष किंवा औदुंबर वृक्ष या 3पैकी एक कुठलंही. जर कुणी आपल्याला कष्ट देण्याचा प्रयत्न करत असेल, त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्याला दुःख देण्याचा प्रयत्न करत असेल किंवा असं वाटत असेल की आपल्याला कुणी खूप त्रास देत आहे किंवा खूप दिवसांपासून एखादं काम अडकलेलं आहे, पूर्ण होत नाही आहे, आपली एखादी फाईल जी आहे ती पुढे सरकत नाही आहे, अडचण येत आहे, त्यामुळे ती फाईल पुढे सरकत नाही असे वाटत असेल, अशा वेळेस निर्मलेश्वर महादेवाचे पूजन कामी येते. लक्षात घ्या, निर्मलेश्वर महादेवाचे पूजन यावेळेस कामी येते. केवळ 5 वृक्षाची 5 पाने आणि 1 सफेद फूल म्हणजे पांढरं फूल, 5 वृक्षांची 5 पाने आणि 1 पांढरं फूल अशोक सुंदरीच्या स्थानावर स्पर्श करून देवाधिदेव महादेवावर सोमवारच्या अष्टमीला जो समर्पित करतो, निर्मलेश्वर महादेवांचे नाव घेऊन समर्पित करेल तर त्याचे कार्य सफल होईल. त्याचे कार्य त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीच उरलेले नसेल, कर्जामध्ये बुडाला असेल, 1 अक्षदाचा अन्नाचा दाना जर तो व्यक्ती एक आपले जो अख्खा तांदूळ असतो ज्याला आपण अक्षद म्हणतो, 1 अक्षदाचा दाना जो व्यक्ती प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये 5:30 ते 6:30 या काळामध्ये भगवान शंकराच्या शिवलिंगावर मनोभावे समर्पित करून प्रार्थना करेल तर 3 किंवा 4 प्रदोषमध्ये त्याचे कर्ज फेडण्यास काही ना काही मार्ग निघेल आणि तो कर्ज फिटण्यास त्याला मदत होईल. प्रदोष काळामध्ये 1 तांदळाचा दाना शिवलिंगावर. नजरदोष लागत असेल, आपल्या मुलांची प्रगती थांबली असेल, मुले सतत आजारी पडत असतील, आजारपण त्यांच्या मागे लागले असेल, आपल्या मुलांना नजरदोष दूर व्हावा यासाठी सुद्धा शिवपुराण कथेमध्ये एक उपाय सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांचे आजारपण आहे ते दूर व्हावं, मुलं आपली निरोगी राहावी, त्यासाठी शनिवारी, लक्षात घ्या, शनिवारी प्रत्येक आईने ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. तर मूल छोटं असो किंवा मोठं असो तर आपल्याला ती वस्तू उतरवून टाकायची आहे. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे.
तुम्हाला काळे उडीद आपल्या मुठीत घ्यायचे आहेत आणि आपल्या मुलाच्या अंगावरून डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ते उडीद उजव्या हातामध्ये घेऊन उतरवायचे आहेत. 7 वेळा उतरवताना, आपल्या मुलावरून उतरवताना, आपल्या घराच्या उतरवून झाल्यानंतर आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ते आपल्याला फेकून द्यायचे आहे. पण हा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये सदैव देवाधिदेव महादेव भगवान शंकराचे नामस्मरण मनात सतत चालू ठेवायचे आहे आणि ते उतरवून नंतर फेकून द्यायचे आहेत. यामुळे मुलांचा नजरदोष, आजारपण नष्ट होईल. लक्षात घ्या, उजव्या हातामध्ये उडीद घेऊन 7 वेळा मुलांच्या अंगावरून उतरवून घराच्या बाहेर दक्षिण दिशेला फेकायचं आहे. घरात अस्वस्थ वाटणे, झोप न लागणे, घरात मुंग्या, झुरळ अतिशय जास्त प्रमाणात वाढणे, घरात अन्नाला तुटवडा येणे किंवा भरपूर अन्न शिल्लक राहून ते वाया जाणे, अन्न खाण्याची इच्छा न होणे, हा तर खूप प्रभावशाली उपाय आहे. तर आपल्याला मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे. एक लिंबू घ्यायचा आहे. एक लिंबू घेऊन त्याच्या आतील भाग, आपल्याला तो जो गार आहे आतला, तो पूर्ण काढून टाकायचा आहे आणि त्याची एक छानशी अशी वाटी तयार करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकून भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे शिवशक्ती हे नाव घेऊन 2 वाती लावून देवासमोर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि कोणत्याही देवीचे कवच किंवा स्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहे. आणि दिवा शांत झाल्यानंतर दिवा एखाद्या झाडामध्ये, पायदळी येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला सोडायचा आहे. कोणत्याही दिवशी हा उपाय तुम्ही मनोभावे सायंकाळी करायचा आहे. शिवपुराण कथेत आवर्जून म्हटले आहे, बेलाच्या झाडाला दररोज नियमितपणे 1 तांब्या जल अर्पण केल्याने पूर्वजांचे शुभ आशीर्वाद मिळतातच, पण पितृदोष देखील कमी होण्यास सुरुवात होऊन ते 33 कोटी देवांचा आशीर्वादही आपल्या भाग्याच्या खात्यात जमा करतात. तसेच बेलाची रोज पूजा केल्याने वंशवृद्धी होते, तसेच संततीचे रक्षण देखील होते. बेलाच्या झाडाची रोज पूजा केल्याने तुमच्या जीवनावर खूप सकारात्मक परिणाम होऊन तुम्हाला त्याचा खूप चांगला असा अनुभव नक्की येईल. बेलाचे पान एक लाल रंगाच्या कपड्यात बांधून घेऊन ते श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचं स्मरण करून आपल्या तिजोरीत ठेवल्यास धनाची देखील वाढ होते, असं सुद्धा सांगितलेलं आहे. बेलाच्या झाडाला दररोज पूजा केल्याने भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद निश्चितच प्राप्त होतो. तसेच चंद्रग्रह दोष कमी होतो, चंद्राचे बळ वाढते आणि चंद्रदेव आपल्या सदैव पाठीशी राहतात. त्याचबरोबर महादेवाचे नामस्मरण, त्यांचं पूजन केल्याने आपल्या जीवनात सकारात्मकता वाढते. श्री नमस्तुभ्यं. हर हर महादेव.